फास्ट सामन्याला सुरुवात करा। सुरेश संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे। सुरुवातीची 3 षटके टाकण्यासाठी तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी आहे आणि या ठिकाणी टाइम देखील सेट केला जाईल। आणि आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर ईशान पाटील आम्हाला जॉईंट होत आहेत। मागील 3 दिवसामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव आहे, पुन्हा एकदा चर्चेमध्ये येत आहेत कारण ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये। यावेळेस शोभित अल्पेशच्या विरोधात हा चेंडू टाकलाय। अल्पेशने गरकन बॅट फिरवली आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। धावेनं मात्र तो सुरुवात करतोय। आकाशच्या विरोधात आक्रमण केले गेले। एक वेगवान गोलंदाज आहे आकाश आणि इथे जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू त्याने टाकला होता, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना अल्पेशने इथे ठोकलाय षटकार। गोलंदाज पुन्हा एकदा आकाश पाटील। यावेळेस चेंडू चांगला होता परंतु बॅकफूट पंच पाहायला मिळतोय। कव्हर पॉइंटच्या वरून अजून एक दिमागदार चौकार येतोय अल्पेशच्या बॅटमधून, अजून एक तडाखा। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला कारण बॅकफुटला गेले होते फलंदाज आणि तदनंतर स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि बॅकफुट पंच त्यांच्या बॅटमधून इनटू द गॅप कव्हरच्या डोक्यावरून, अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा स्ट्रोक गेला होता आणि अजून एक चांगला फटका अल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती। आकाशच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती या मॅचमध्ये आक्रमण केले गेले। आकाश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवरती। यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने आणखीन एक तडाखा, सलगचा दुसरा चौकार अल्पेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय। काय बॅटिंग करतायत, पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा चौकार आणि इथे आणखीन एक समोरच्या दिशेने अर्थातच लॉंग ऑनला देखील अल्पेशच्या बॅटमधून चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती। जेव्हा आकाश पाटील फलंदाजी करतायत ना, ते देखील गोलंदाजाच्या विरोधात अशाच प्रकारची फलंदाजी करतायत, परंतु त्यांच्या गोलंदाजीवरती आज अल्पेश चांगली बॅटिंग करतायत। यावेळेस पाहिलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप, आणखीन एक चांगला फटका अल्पेशच्या बॅटमधून येतोय, बॉल सीमारेषा पार, चौकार। ख्वाबी आहे खूबी आहे, बोल तेरे को मुझ में क्या देखना है, क्या दिखाऊ तुझको। या अगोदरचा षटकार लॉंग लेग रिजन मध्ये होता, तदनंतर कव्हर पॉइंटला तो देखील होता क्लास आणि इथे जर पाहिला तर पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव। काय बॅटिंग करतात, अफलातून खेळ साकारत असताना अल्पेश या मॅचमध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून धावा झालेत त्या 18 धावा। चांगली सुरुवात कारण आकाश पाटील संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात ठोकलेला या मॅच मधील तिसरा चौकार आपण पाहतोय। आजच्या दिवसामध्ये सर्व सामने रंगताना पाहायला मिळतील कारण इथून जर पाहिलं तर सरवली संघासाठी हे मैदान फार लकी राहिलंय आणि जर पाहिलं तर या संघाने देखील चांगली सुरुवात केली आहे, आश्वासक सुरुवात या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये। आकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेसला पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु पॉइंटला त्या ठिकाणी शतरक्षक आहे, तिथे सिंगल मिळते अल्पेशला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती। पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये सादर करत असताना अल्पेश, कारण सलगचे 3 चौकार आणि 1 षटकार आणि तदनंतर सिंगल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस पाहिलं तर शोभित हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून शोभितकडे पाहिलं जातं, इथे फलंदाजाची जबाबदारी त्याच्यावरती आहे, सलामीला त्याला धाडलंय या मॅच मध्ये। यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच जास्त वळण घेत आहेत आणि पंच देखील आमच्याकडे वळत आहेत। इट्स अ वाईड बॉल आणि इथे गोलंदाजाला वॉर्न देखील केलाय, 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय कारण हा जास्त उंची असणारा चेंडू होता। इथे एक सिंगल मिळते, अगदी जर पाहिलं तर अवंतरच्या सुरुवाती धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा आकाश, बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट, शोभितच्या विरोधात। यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सुजित पाटील डाऊन द बॉल, इथे चुकी झाली आहे सुजित कडून, इथे झेल सुटलाय। सुरई एक्सप्रेस या मॅच मध्ये संघर्ष करतोय, ज्या खेळाडूच्या कडून कधी झेल सुटत नाही
त्याने जेल सोडलाय. म्हणजेच काय, या षटकामध्ये दबाव जाणवतोय जयदुर्ग सुरे या संघावरती. पहिल्या षटकात इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 22 या आकड्यावर. त्यानंतर होणारा सामना जय मसोबा पिंपलास विरुद्ध जयदुर्गा सुरे बी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहा, कारण यानंतर आपला सामना असेल. आजचे सामने जर पाहिले तर रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सामने रंगलेत आज, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट. आज जर पाहिलं तर भिवंडी क्रिकेटनं अलीकडच्या काळामध्ये केलेली प्रगती आणि भिवंडी क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस या मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर प्रत्येक संघ हार मानस तयार नाही आहेत, कारण लढण्याची क्षमता, लढण्याची जिद्द या संघाकडे क्रिकेट खेळून फार मोठी आलेली आहे. आणि इथे जर पाहिलं ना तर प्रत्येक संघ क्वालिटी दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण येणाऱ्या काही वर्षांमध्ये भिवंडी क्रिकेट मुंबई क्रिकेटला देखील 2 हात करू शकतो, इतका चांगला टेनिस बॉल क्रिकेट भिवंडीचा प्रगल्भ झालाय. यावेळेस पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 आयुष आला. आयुषला इथून कमबॅक करावं लागेल, कारण आकाश पाटीलच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 22 धावा. हा षटक फार निर्णायक आहे, परंतु समोर कोण आहे, अल्पेश. त्याच्या बॅटमधून चांगले फटके आले त्या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. ओहो, चांगला चेंडू पाहायला मिळाला होता असं वाटते, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. टप्पा चांगला होता, परंतु लाईन खराब होती. ज्या लेंथवरती चेंडू टाकला होता ना, ती लेंथ चांगली होती, कारण फलंदाजाला ती पिक करता आली नव्हती, कारण त्याच्यापासून हा चेंडू दूर होता. इथे जर पाहिला तर वाईट चेंडूनी सुरुवात करतो युवा गोलंदाज आहे आयुष, आणि त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे या मॅचमध्ये. ओहो, यावेळेस पाहिलं तर फ्लाइंग स्लीगमध्ये शतरक्षक आहेत. बॅटची आतली कड लागली होती आणि तिथे जर पाहिलं तर शतरक्षक होते. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती अल्पेशला. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, कारण इथून जर जिंकला ना संघ तो पुढे वाटचाल करेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवेल. परंतु त्यासाठी मैदानामध्ये भरपूर परिश्रम मेहनत घ्यावी लागेल. यावेळेस मोठा फटका, शोभित पाटील देखील थांबणार नाही, त्याने देखील ठोकला हा दर्जेदार भव्य षटकार. पेशला पाहिलं आणि शोभित देखील आक्रमक झालेत. आणि इथे जर पाहिलं तर त्यांच्याही बॅटमधून षटकार आला. आज सरवली बी संघ भरपूर खुश असेल, कारण त्यांना जी आश्वासक सुरुवात हवी होती ना, ती सुरुवात या दोन्ही फलंदाजांना करून दिलेली आहे या मॅचमध्ये. क्वालिटी दर्जाचं क्रिकेट खेळते. मागील काही वर्षापासून सरवली बी संघाचा परफॉर्मन्स जर पाहिला तर लाजवाब राहिला, कारण या संघामध्ये भरपूर मोठी नावं नाही आहेत, परंतु जी नावं आहेत ना ती नेहमी चर्चेमध्ये राहिलेली नावं आहेत. इथे जर पाहिलं तर शोभित चौधरी आपला क्लास दाखवत असताना इथे त्याने देखील ठोकलाय षटकार. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट शोभित चौधरीच्या विरोधात. यावेळेस आडव्या बॅटने खेळले, डीपमध्ये स्क्वेअर लेग रिझन आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतात आकाश, आणि इथे एकच धाव मिळते याही चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. इथे जर पाहिलं तर चांगली सुरुवात राहिली आहे. सुरे संघ विकेटच्या शोधामध्ये आहे, परंतु विकेटसाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. हो, खोलात टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती, परंतु 2 धावा वेगाने जरूर पूर्ण करतील. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. पहिली धाव अतिशय वेगामध्ये घेतली होती, त्यामुळे दुसरी धाव सहजरित्या इथे कंप्लीट केली आहे. दरम्यान साहिल यांचं आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 धावा. हा क्वालिटी दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं, कारण सिंगल डबल्स घेतली जाते. असं नाही आहे का फक्त षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा चांगला चेंडू टाकला जातो ना तेव्हा सिंगल डबल्स घेतात. म्हणजेच काय, सेन्सिबल क्रिकेट, एक तंत्रशुद्ध क्रिकेट पाहायला मिळतं सरवली बी संघाच्या माध्यमातून.
यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय डीप स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आकाश पाटील आहेत ते देखील फंबल करतायत. त्यांच्या माध्यमातून चुकी झाली आहे, त्यामुळे इथे 2 धावा मिळाल्यात फलंदाजांना. अल्पेशला इथे 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आयुषकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु त्यांच्या विरोधात देखील धावा येत आहेत कारण फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. जेव्हा फलंदाजाचा फॉर्म चांगला असतो ना, तेव्हा ते आत्मविश्वासानं फलंदाजी करतायत आणि तो आत्मविश्वास ठासून भरलाय या दोन्ही फलंदाजाकडे. परंतु इथे सुरईला आत्मविश्वास याच दोन्ही फलंदाजाचा जर खराब करायचा असेल ना, तर ते इथे विकेट हवी आहे, चेंडू डॉट हवेत. हो, चांगला चेंडू होता, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीनं हा फटका खेळलेत. अल्पेशला इथे एकच धाव मिळते कारण इथे आकाशने यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती आता मात्र 36 या आकड्यावरती. बरोबर या मॅचमध्ये जर पाहिलं तर 18च्या सरासरीनं 36 धावा आतापर्यंत जे हनुमान सरवली बी या संघाने बनवले आहेत. म्हणजेच काय, या मॅचच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजानं अधिराज्य गाजवले. या मॅचमध्ये आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. 2 षटकामध्ये 36 धावा. काय जबरदस्त दोन्ही आघाडीच्या फलंदाजानं सलामी दिलेली आहे या मॅचमध्ये. मुनीश मैदानावरती येत आहेत, परंतु ते पाणी घेऊन येत आहेत, परंतु पाण्यासोबत ते मोलाचा सल्ला देखील देत आहेत कारण संघाचे ते कॅप्टन आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. कारण मुनीश स्वतःला मागे ठेवत आहेत आणि आपल्या संघामध्ये असलेले जे युवा खेळाडू आहेत ना, त्यांना ते संधी देत असतात. आणि इथे चांगली सुरुवात झालेली आहे कारण 12 चेंडूमध्ये सुरुवातीच्या 36 धावा. इथे षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोरख आलेत आणि गोरखला इथे ब्रेक थ्रू मिळवून द्यावं लागेल टीम सुरईसाठी कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये टीम सुरई अडचणीमध्ये सापडली आहे. या मॅचमध्ये कमाल दाखवली आहे दोन्ही फलंदाजांना. दुपारच्या सत्रामधील एक अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गोरख, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग इनला अल्पेश पाटील हा फलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन मिळालं नाही आहे या चेंडूवरती. आकाश वेगाने चेंडूवरती आले आणि ते फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. सिंगल डबल्स मैदानावरती सुरू आहे कारण मागील काही चेंडूवरती एक षटकार आला होता आणि तदनंतर सिंगल डबल्स घेतली जाते. थोडंफार जर पाहिलं तर गोलंदाज देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. इथे गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, पंच आमच्याकडे वळतात आणि इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. क्रीडा रसिक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व संघाचे समर्थक आज मात्र वडगडच्या या मैदानावरती. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटनं चेंडूला टर्न केला. डीपमध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि ते जर पाहिलं तर नो बॉल देखील आहे आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा देखील मिळाल्यात. एकंदरीत या चेंडूवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरई संघाच्या बाजूने गोलंदाजी करत असताना गोलंदाज मात्र आता चुकी करतायत कारण सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाजांनी त्यांच्यावरती आक्रमण केलंय आणि इथे जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना गोरखने देखील नो बॉल टाकलाय. इथे जर पाहिलं नक्की काय घडलं मैदानावरती, पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि हा तिसरे पंच पाहणी करतील की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला आहे की नाही. कारण तिथे क्षेत्ररक्षक जेव्हा चेंडू अडवण्यासाठी आले होते ना, तेव्हा त्यांचा पाय अगदी कुठे होता याची पाहणी पंचांना करावीच लागेल. कारण भरपूर महत्त्वाचा मॅच आहे, क्रुशल मुवमेंट आहे या मॅचची. कारण प्रत्येक मुवमेंट या मॅचमध्ये महत्त्वाची आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सरवली बीला देखील ठाऊक आहे
कारण सुरई संघाकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळताना इथे त्यांना देखील जास्त धावा बनवायच्या आहेत आणि तो प्रयत्न सध्या मैदानावरती सुरू आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर नक्कीच 2च धावा असतील या चेंडूवरती आणि पंचा हा चेंडू नो आहे का आणि नो चेंडू देखील आहे म्हणजेच पुढचा चेंडू फ्री असेल. इथे 2 धावा मिळाल्या एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती. गोलंदाज गोरख बॉलिंग ट्रॅकवरती फ्रीटचा चेंडू आहे. शोभित चौधरीसाठी इथे जर पाहिलं तर फाईन लेगचा शतरक्षक आहे तिथे चांगलं शतरक्षण ते करतायत आणि एक धाव मिळते इथे शोभितला. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 42 धावा बनवल्यात. इथे विकेट अजूनपर्यंत जर पाहिली तर गोलंदाजाला मिळालेली नाही आहे कारण चांगली फलंदाज करतायत. गोलंदाज तयार. अल्पेशने इथे मोठा फटका खेळलाय चेंडूला पाठवलाय भव्य षटकार अल्पेशच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये अल्पेशच्या बॅटमधून भिंगरी शॉट आणि अगदी चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. पत्रा बजाव शॉट अगदी पत्राच वाजलाय असा चेंडू होता. इतका वजनदार हा फटका होता अल्पेशच्या बॅटमधून. आणि अल्पेश जर पाहिलं तर या संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे परंतु त्याची फिटनेस जी आहे ना ती युवा खेळाडूंना देखील लाजवेल अशा प्रकारची त्यांनी फिटनेस मेंटेन केली आहे आणि त्याच्याच बॅटमधून तडाख आलाय या मॅचमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅचमध्ये 11 चेंडूमध्ये 38 धावांवरती खेळतोय अल्पेश पाटील. काय बॅटिंग केली आहे. अफलातून खेळ अल्पेश पाटीलचा राहिला या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि 48 धावांची भागीदारी देखील या 2 फलंदाजांमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोरख राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसला. यष्टीरक्षक रुपेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचतील का नाही. प्रयत्न भरपूर मोठा होता परंतु प्रयत्नांना यश येत नाही रुपेश पाटीलच्या. इथे झेल सुटतोय. विनोद पाटील होते त्या ठिकाणी. रुपेश पाटील मिड ऑफला आहेत आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 50 या आकड्यावरती. संघाचं अर्धशतक झळकलंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आज पाहिलं तर जय हनुमंत सरवली बी एक वेगळ्याच अंदाजामध्ये मैदानावरती आलेली आहे आणि जबरदस्त परफॉर्मन्स ते दाखवत आहेत. जो आत्मविश्वास या संघाकडे आहे ना त्या आत्मविश्वासाला डगमगीत तुम्हाला करायचं असेल ना तर त्यांच्या विरोधात तुम्हाला चांगलाच खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो बॅटची एशन टेकन. अखेर विकेट मिळाली. अल्पेश पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम सरवली बीला.
चांगला चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न आणि जर पाहिलं तर बॅटची एज लागली आणि ते फलंदाज बाद झालेत. बाद होण्यापूर्वी अल्पेशच्या बॅटमधून जर या मॅचमध्ये धावा जर पाहिल्या ना, खूप चांगली बॅटिंग केलेली आहे अल्पेशने या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा झालेल्या आहेत आणि अखेर तो बाद झालाय. 40 धावा त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत आणि गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, कारण सुरुवातीला थोडीशी चुकी माहिती आली होती. 34 धावा केल्यात अल्पेशनं आणि तो अखेर इथे बाद झालाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोरख. यावेळेस जर पाहिलं तर गोरख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 50 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानावरती मोनिश पाटील हा फलंदाज येतोय. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. मोनिशच्या बॅटमधून आल्या मोठा प्रहार. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? नाही, फटका फसलाय. आकाश पाटीलनं टिपला इथे झेल. संपलाय खेळ. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतो टीम सरवली बीला. निराश असतील स्वतःवरती. इथे टायमिंग करू शकले नव्हते. मिस टाइम फटका होता. चेंडू बराच काल हवेत होता. डिस्टन्स मात्र त्यांना साधता आला नव्हता या चेंडूवरती. अखेर मोनिश बाद झालेत आणि इथे जर पाहिलं तर थोडेसे निराश ते दिसत आहेत, कारण अल्पेश बाद झाले आणि मोनिश मैदानामध्ये आले, ते देखील बाहेर आले. नवीन फलंदाज मैदानावरती प्रशांत गेल, ज्याच्या नावाची चर्चा या मैदानावरती सातत्याने होत असते, कारण मोठमोठे षटकार मारण्यासाठी ओळखले जातात आणि इथे संघाला देखील आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. अखेर गोरखनं मागील षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या, परंतु त्यांनी विकेट प्राप्त केल्या, कारण सुरुवातीला अल्पेशला बाद केलं आणि तदनंतर मोनिशला देखील त्यांनी बाद केलं. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत सरवली बी या संघाने धावसंख्या केल्या आहेत त्या 50 धावा. हा षटक निर्णायक आहे दोन्ही संघांसाठी. इथून जर कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच या मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल टीम सुरई या मॅचमध्ये, परंतु एका बाजूला इथून जर पाहिलं तर 15 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम इथे सरवली बी देखील करेल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती संदीप आलेत. संदीप पाटील हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक, अंतिम षटक या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. शोभितच्या अगेन्स्ट हा खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर पाहिलं तर लॉंग ऑफला चेंडू जातोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 51 या आकड्यावरती, कारण 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला चेंडू सुंदर होता संदीपचा, खोलवर टप्प्याला चेंडू होता, चांगला ड्राईव्ह आला. इथे जर पाहिलं तर 51 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. इथे जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला प्रशांत गेल हा फलंदाज पाहायला मिळतोय. संदीप पाटील राईट अप ओव्हर द विकेट. प्रशांत साठी, प्रशांत आल्या आपल्या नावाची ओळख करणारा, आपल्या अस्तित्वाची जाणीव दाखवणारा हा षटकार आलाय प्रशांत गेलच्या बॅटमधून. हा मोठा षटकार. अफलातून स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येतोय. पहिला चेंडू ते फेस करत होते आणि समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कमालीचा स्ट्रोक होता. पूर्णपणे ताकद झोकली होती या फटक्यामध्ये, कारण चेंडू चांगला होता. गोलंदाजाचे देखील कौतुक करावं लागेल, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु लाईन लवकर पिक केली इथे जर पाहिलं तर फलंदाजानं, आणि इथे 6 धावा मिळाल्या प्रशांत गेलला. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 57 या आकड्यावरती.
अजून मात्र या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये संदीप पाटीलला देखील चांगली कामगिरी करावी लागेल टीम सुरई ए साठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संदीप पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडूला पूल केलाय. बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे. अनादर बिग वन सिक्सर. काय बॅटिंग करतायत. सलगचा दुसरा षटकार प्रशांत गेलच्या बॅटमधून आलाय. प्रशांत गेल हे नेहमी चर्चेमध्ये राहिलेलं नाव आहे. खरं तर या मैदानावरती चर्चेमध्ये राहिलेलं नाव आहे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये देखील याच मैदानावरती त्यांच्या बॅटमधून खोऱ्याने धावा, याही वर्षी त्यांच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येत आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. आज देखील ते चांगली बॅटिंग करतात. खरं तर संघाला गरज होती आणि लगेचच प्रशांत गेलच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. संदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकला. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न. रुपेश पाटील आले चेंडूवरती मिड ऑफला आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते फलंदाजाला. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ जनमन सरवली बी, कारण त्या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये हा संघ या मॅचमध्ये आपण पाहतोय. संदीप पाटील शोभितसाठी शोभितच्याही बॅटमधून आणखीन एक तडाखा. बॉल सीमारेषा पलीकडे, सीमारेषा ओलांडताना सिक्सर. आणि संगीत देखील आहे हाय दम कुणाला घाबरत नाही आणि शोभित देखील दम दाखवतोय. माझ्याकडे देखील दम आहे. प्रशांत जरूर षटकार मारतोय परंतु क्षमता माझ्याकडे देखील आहे आणि शोभितनं पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून ठोकलाय हा दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 70 या आकड्यावरती. संदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर थेट खेळाडू कक्षामध्ये. षटकार. एकंदरीत धावफलकावरती धावा झाल्या त्या 76 धावा आणि 77 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय जय हनुमान सरवली बी या संघाने टीम जयदुर्गा सुरई ए संघाच्या विरोधात. तर नक्कीच यानंतर होणारा सामना जय म्हसोबा पिंपळास विरुद्ध जयदुर्गा सुरई बी या 2 संघांमध्ये आणि दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती करतो आपण या टॉस करण्यासाठी. आदरणीय सन्माननीय विशाल पाटील उद्योगपती वाघबिल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. जय म्हसोबा पिंपलास विरुद्ध जयदुर्गा सुरई बी या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. क्रिकेटचे निमसित चाहते आहेत विशाल पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय विशाल दादांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय जय म्हसोबा पिंपलास या संघाने. दादाने विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात. जय म्हसोबा पिंपलास या संघाने टॉस जिंकलाय. खरं तर कालचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला होता. शेवटच्या मॅचमध्ये अंतिम कामगिरी झाली होती. खरं तर टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षक करणार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रवास सुंदर होता. आजच्या दिवसामध्ये कोणत्या रणनीतीने तुम्ही मैदानात उतरणार आहात? काय गेम चेंजेस असतील आणि संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल? संघ तोच राहील, गेम चेंजेस मैदानामध्ये दिसणार. एकंदरीत आयोजन कसं वाटतं वडगड संघाचं? ही खेळपट्टी, क्रीडा रसिक आणि सर्व तर जर पाहिलं तर भौगोलिक परिस्थिती पाहता फलंदाजांना पोषक ठरणारी खेळपट्टी, एकंदरीत कशी एन्जॉय केली स्पर्धा? स्पर्धा खूप चांगली आहे आणि त्यांचे आभार मानतो की आम्हाला केला यांची चान्स दिली. तर नक्कीच या चषकावरती नाव करण्याचा प्रयत्न होईल का? नक्कीच.
धन्यवाद. तुमच्या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी जर पाहिलं तर संघाचा कॅप्टन आहे, बॅटिंग करायची आहे. सुरेश संघ मैदानामध्ये खेळतो आहे, थोडासा अडचणीमध्ये आहे. तुम्हाला देखील पुढच्या मॅचमध्ये या सर्व गोष्टी बाजूला सोडवून पुढे जायचं आहे. किती धावा बनवणार? 60+. कोणते बॅटर आहेत? रोनकनं चांगली बॅटिंग केलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त असं कोणत्या फलंदाजांवरती विश्वास दाखवणार? केतन आहे, अतुल आहे. आज नवीन फलंदाज पाहायला मिळतील तुमच्या संघामध्ये? नाही. सुरेश संघ जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो ना, तेव्हा आक्रमक पवित्र त्यांचा पाहायला मिळतो आहे. आज तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच देखील पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये पुढच्या मॅचमध्ये तुम्ही कशा प्रकारे अप्रोच दाखवणार? चांगलाच दाखवू. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण जाऊया मध्ये. त्या ठिकाणी आमचे विशाल पाटील आहेत आणि टॉस जिंकलाय. जयमोसोबा पिंपलाज संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि सूर्याई संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांतजी. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स वडगर आयोजित स्वर्गीय विटाबाई रामकृष्ण पाटील स्मृती चषक 2024 फायनल डे. आणि फायनल डेमध्ये आतापर्यंत भरपूर सारे धमाके आपण ईशानजी पाहिले आणि पहिलं सत्र देखील धमाकेदारच होतं, कारण भरपूर सारे बाउंड्रीज, सिक्सर्स फर्स्ट इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अल्पेश पाटीलची दमदार बॅटिंग, शोभितने देखील तितकी चांगली इनिंग खेळली आणि अल्पेश पाटीलने 34, शोभितने 25 आणि अंतिम षटकामध्ये प्रशांत पाटील यांचा बॅटमधनं देखील 2 चांगले फटके आले. आणि लक्ष जर पाहिलं गेलं तर ठेवलं गेलं 77 धावा चेस करायच्या आहेत. आणि जर या 77 धावा सुरेई ए टीमला चेस करायच्या आहेत ना, तर जे 2 बॅटर्स सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चाललेत ना, त्यांच्यावरती भरपूर काही डिपेंड आहे. आकाश पाटील आणि सुजित पाटील. कालचा दिवस आकाशने अवघ्या 14 चेंडूंवरती अर्धशतक बनवलं होतं. तशाच काही इनिंगची आवश्यकता आज देखील त्यांच्या संघाला आहे. बट ते होईल का? कारण अपोनंट टीमचा विचार केला जवान सरवले 20चा, तर त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. सामना फार चांगला रंगला, यामध्ये काही शंका नाही आहे. चला फिल्डिंग सेट करा टीम सरवली बी. भरपूर सारे मान्यवर व्यासपीठावरती देखील उपस्थित आहेत. आज प्रमोद भाऊंचं देखील आगमन झालं. पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यांचे सुपुत्र ईशानजी भरपूर चांगली स्कोरिंग गेल्या 4 दिवसांमध्ये त्यांनी देखील केली. बट इथे सध्या सगळीला जर आपण सामन्याचा विचार केला तर पहिलं सत्र तर सरवली टीमच्या नावावरतीच राहिलं, कारण एक फार मोठं लक्ष उभं केलं आहे. 77 धावा आता चेस करावा लागतील सुरेई ए टीमला. आणि जर चेस झाला तर सुपर 3चं तिकीट, आणि जर नाही झाला तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. फर्स्ट ओव्हर मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. चला टीम सरवली सामन्याला सुरुवात करा. फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे सेट केले गेले, 2 फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईनवरती ऑन साईडला पाहायला मिळतात. लॉंग ऑनला अल्पेश, डीप मिड विकेटला शुभम आणि त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये मिड ऑफला सचिन, कव्हरला एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हर, त्याप्रमाणे पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग आणि एक फिल्डर स्क्वेअर लेगला देखील पाहायला मिळतोय. सामन्याला होत आहे सुरुवात. 77 धावांचं चेस. पहिले षटक मयूर म्हात्रे. राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर एका क्षणाला असं वाटलं की रनआउटची शक्यता देखील होईल का, ती देखील स्ट्रायकिंग एंडवरती जिथे आकाश धावत होतं. एक सिंगल कंप्लीट आणि या एका धावेच्या मदतीने सुजित आता इथनं ऑफ द मार्क होतोय. बघा अगदी 77 म्हटलं गेलं तर बरोबर तुम्हाला ऑलमोस्ट 3 ते 4 मोठे फटके हवे आहेत. एक कार्य अवघड आहे, पण ते साध्य करण्याची क्षमता या बॅटरमध्ये आहे, जो सध्या सगळीला स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल. आकाश 6 फटका हवेमध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आकाश पाटीलने पहिला मारला. षटकार येतो. धाव फळक 7 वरती. बघा एकंदरीत सुरेई संघासाठी आकाशची बॅट चालणं आवश्यक आहे, तर सरवली टीमसाठी आकाशची विकेट जितक्या लवकर काढता येईल ती काढणं आवश्यक आहे. कारण सध्या असा घडीला सरवली टीमसाठी विजयाच्या आणि पराभवाच्या मध्ये ही 2 नावं उभी आहेत, सुजित पाटील आणि आकाश पाटील. शॉर्ट पिच टाकलाय. पुल करायचं होतं. बाउन्स पाहावा लागेल. अंपायर्स देखील तेच सांगतात. अतिरिक्त बाउन्स त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा देखील इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा, म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर कंप्लीट झाला. पण बाउन्सर देखील सरप्राईज करणारा होता, कारण अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता. व्हाईट बॉल. धाव फळक आता 8 वरती. पुढचा बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतोय. बघा मयूर जरी युवा असला
तरी भरपूर सारा मॅचेसचा त्याच्याकडे देखील अनुभव आहे. आणि जर आपण सांगायचं झालं तर MCA साठी देखील तो सिलेक्ट झाला अंडर 16 साठी. वेल टॅलेंटेड प्लेअर आहे आणि सध्या सगळीला बघा षटकारानंतर कमबॅक चांगला, बट अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. धाव फलक 8. आणि काहीशा चर्चा आता मोनिश देखील मयूर सोबत करतात, बट अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील या फर्स्ट ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल गॅप मध्ये हवेमध्ये आणि दरम्यान जी गती होती ना त्या गतीच्या अनुषंगाने हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस हा बॉल लॉंग लेग क्षेत्राकडे गेला. षटकार. मागील जर आपण फटका पाहिला तर जी गती होती ना त्या गतीच्या अनुषंगाने तो चेंडू बाहेर गेला. कारण बघा अगदी प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता आणि आकाश देखील इन कंट्रोल आपल्याला दिसले नव्हते, बट तरी सुद्धा 6 धावा. धाव फलक आता 14 वरती. 77 धावांच्या चेजमध्ये ज्या सुरुवातीची अपेक्षा सुरी ए टीम आकाशकडून ठेवत होती त्या अगदी अपेक्षांवरती आकाश इथे खरा उतरला. बघा अगदी अडचणी समस्या सरवली टीमला देखील जाणवतील, कारण आकाशची विकेट इम्पॉर्टंट. बॅटचा टोला लागला, हवेमध्ये देखील बॉल होता. मिड ऑफचा फिल्डर सचिन धावतोय, मिळेल इन बिटवीन एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे गेला. 15 धावा. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं गेलं तर अजून देखील एका चेंडूचा खेळ या पहिल्या षटकामध्ये शिल्लक. धाव फलक 15 वरती. बघा ज्याप्रमाणे मी सांगितलं की पर ओव्हर कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 आले. धाव फलक 15 आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुजित पाटील. कारण बघा रन्स या क्रीडांगणावरती आपण बनताना पाकलेले आहेत. मोठे मोठे लक्ष चेज झालेत, त्या अनुषंगाने बघा 77 देखील चेज होऊ शकतात हा विश्वास तर दाखवला गेला. कारण आकाश पाटीलची बॅट जेव्हा चालली आपण बघितलं कालचा दिवस 13 चेंडूमध्ये अर्धशतक. शेवटचा बॉल देखील रडारमध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 वरती. आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल, रिक्वायर्ड असतील रन्स 56. अजून देखील 56 धावांची आवश्यकता. बघा इथे ज्या गोष्टीचा उल्लेख मी अगोदर देखील केला की आकाश पाटीलची विकेट, सुजित पाटीलची विकेट, हे दोन्ही फलंदाज जर ईशानजी मैदानात राहिले ना तर या धावा चेज होण्याची शक्यता दाट आहे. त्या अनुषंगाने विकेट काढावी लागेल. चला फिल्डिंग त्वरित सेट करा टीम सरवली बी. 21 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिले होतं की 2 विकेट्स काढून फक्त 3 धावा मयूरने दिला होता, पण या मॅचमध्ये चॅलेंज थोडं अवघड होतं कारण समोर आकाश सुजित सारखे चांगले बॅटर्स. 21 धावा पहिल्या षटकामध्ये म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये अजून देखील 56 धावा बनवायच्यात. चला त्वरित फिल्डिंग सेट करा टीम सरवली. असा अंतिम दिवस, भरपूर सारे सामने अजून देखील बाकी आहेत, सो विनंती आहे की थोडी घाई करा. सेकंड ओव्हर. गौरव चौधरी दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहे. बघा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली झाली, एक चांगलं टोटल जरूर उभं केलं, बट ते डिफेंड देखील करायचं आहे, ही देखील महत्त्वपूर्ण गोष्ट. आणि सध्याच्या घडीला जर पाकलं गेलं तर इथनं काय लढाई लढतात हे दोन्ही फलंदाज आकाश आणि सुजित. सेकंड ओव्हर गौरव. फर्स्ट ओव्हरमध्ये 21 आला. अर्थात दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं सरवली टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर विकेट हवी आहे. पण आकाश पाटील ज्या टचमध्ये आहेत त्यांच्या अगेन्स्ट इथनं चांगली गोलंदाजी करणं, विकेट काढणं ही गोष्ट देखील अवघडच आहे. सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल फुल टॉस हवेमध्ये लॉंग ऑनला फिल्डर प्रयत्न चांगले राहिले, बट तरी सुद्धा हा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इन स्टाईल स्वागत केलं गौरवचं. पहिला बॉल पहिला षटकार. सहा धावांच्या मदतीने आता धावफलक 27 वरती जाऊन पोहोचला. एक स्वप्नबद्ध सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट
आणि एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट, कारण 7 चेंडूंच्या खेळामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 27 वरती. म्हणजे आता 50 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 17 मध्ये 50. बघा युवा गोलंदाज आहे, टॅलेंट भरपूर आहे, बट सध्या सगळीला थोड्या चर्चा आता केल्या जातील, कारण ठाऊक आहे की जर अशा प्रमाणे बॅटिंग झाली तर या 77 धावा इझिली चेज होताना आपल्याला दिसतात. पण त्याच पलीकडे विकेट कधी येईल, कोणाच्या माध्यमातून काढली जाईल, हा प्रश्न सरवली टीमसाठी. कारण अगोदरच जर आपण पाहिले जेव्हा 77 धावांचा स्कोर कार्ड उभा केला गेला होता तेव्हा देखील हा प्रश्न माइंडमध्ये होता की आकाश आणि सुजित ची जर बॅट चालली तर या धावा चेज होऊ शकतात. हा विश्वास सुरेई टीम नक्कीच दाखवेल आणि त्या विश्वासाच्या जोरावरती आतापर्यंत चांगला खेळ. 27 धावा धाव फलकावरती, 17 मध्ये आता 50. अजून देखील सामना पूर्णपणे जिवंत आहे, संपलेला नाहीये. डिफेंड करण्यासाठी अजून देखील भरपूर रन्स बाकी आहेत, बट विकेट हाच सर्वात मोठा प्रश्न सरवली टीमच्या समोर. पहिला बॉल षटकार आला. आता कमबॅक कशा प्रकारे इथे गौरव देखील करेल. नेक्स्ट बॉल. लीडिंग एज हवेमध्ये मॅचची गोल्डन विकेट मिळू शकते आणि मिळालेली आहे. आकाश पाटील, जे मी म्हटलं होतं की विजयाचं आणि पराभवाचं अंतर आकाश पाटील आणि सुजित पाटीलची विकेट करू शकते, त्यातपैकी आता आकाश पाटीलला डगआउटची दिशा दाखवली गौरवने. पहिला आणि मोठा धक्का. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आणखीन एक जबरदस्त बॅटर आणि युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड बॅटर पियुष पाटील, क्रमांक 3. पहिला धक्का लागला, पण अजून देखील बघा, अजून देखील प्रवास लांबचाच आहे असंच मी म्हणेन, कारण 16 चेंडू बाकी, 16 मध्ये अजून देखील 50 धावांची आवश्यकता. पहिली सफलता इथे मिळाली आणि तो चिंतेचा विषयच होता की विकेट कधी मिळेल, आणि फायनली ती विकेट मिळवून दिली गौरव चौधरीने. 16 मध्ये 50 समीकरण. चला टीम सरवली, मॅच महत्त्वपूर्ण आहे, सर्व काही आहे आम्ही समजू शकतो, बट आजचा फायनल डे, भरपूर सारे सामने अजून देखील बाकी आहेत, सो थोडी घाई करा. 16 चेंडू, 50 धावांची आवश्यकता. आणि बघा एक ॲडव्हान्टेज या क्रीडांगणामध्ये आहे की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ही खेळपट्टी आणि हे क्रीडांगण नेहमीच अनुकूल राहिले, कारण वाऱ्याचे प्रवाह ज्यांनी आता बॅटिंग केली जाते ना, नेहमीच तुम्ही मॉर्निंगला या, दुपारी या, संध्याकाळी या, त्या क्षेत्रामध्ये वाऱ्याचा प्रवाह असतोच. पियुष आला क्रमांक 3 वरती. नेक्स्ट बॉल. आणि हा बॉल सोडून दिला. लाईन पाहावी लागेल, लाईन खराब. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातो. आता 28 म्हणजे आता 16 मध्ये 49 धावांची इथे आवश्यकता असेल. 16-49 समीकरण. ज्याप्रमाणे लास्ट बॉल टाकला त्याचप्रमाणे ते 4 चेंडू देखील टाकावे लागतील, कारण पियुष देखील एक चांगला बॅटर. जर त्याच्या रडारमध्ये बॉल पडला तर तो देखील मोठा फटका खेळू शकतोय. हा बॉल देखील सोडून दिलाय. दिशा पुन्हा एकदा खराब. अतिरिक्त रन मिळेल. विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की मागील चेंडूवरती आकाशची विकेट मिळाली आणि त्यानंतर अटॅकिंग माइंडसेटने खेळ होणं आवश्यक होतं. तिथे आपण पाहतोय की गौरव चौधरी डिफेन्सिव्ह माइंडसेटने गोलंदाजी करतो. बघा ईशानजी, सांगायचं झालं तर मैदानाच्या बाहेरनं बोलणं भरपूर सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये त्या प्रेशरमध्ये खेळ करणं हे तितकंच कठीण. बघा अगदी ॲज अ बॉलर आपल्याला देखील ठाऊक आहे की आपल्या अगेन्स्ट मोठे फटके येणार आहेत, प्रयत्न होणार आहेत. त्या परिस्थितीमध्ये दबावाला झुगारून गोलंदाजी करणं हे सोपं कार्य नाही आहे. हा बॉल देखील दिला सोडून. आता अंपायर सांगतात की पिचिंग विकेटच्या बाहेर, म्हणजे नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा विकेट मिळाली, कमबॅक झालं असा उल्लेख आपण केला, बट त्यानंतरचे 3 चेंडू हे टोचणारे आहेत टीम सरवलीला, कारण 2 वाईड प्लस हा नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा नेक्स्ट बॉलवरती खऱ्या अर्थाने बॅटरकडे लायसन्स आहे की बॅट चालवू शकतात, खाली रनआउट होऊ शकतात. 3 अतिरिक्त रन्स. धाव फलक आता पुढे जातोय 30 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल फुल टॉस होता, हवा तसा बॅटवरती आला नाहीये. डीप मिड विकेटला फोल्डर येतो वेगाने, मिळेल फक्त एक सिंगल. बघा आयुष्य ज्याप्रमाणे चालतं, आयुष्य आणि खेळ या दोन्ही गोष्टी जर आपण पाहिल्या तर भरपूर साऱ्या गोष्टी कॉमन आहेत. म्हणजे संघर्ष ते येणारच आहे, ते तुम्हाला करावं लागणारच आहे.
आणि तुम्हाला ध्येय आणि लक्ष तुमचं तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही संघर्ष प्रयत्न वारंवार कराल आणि सातत्याने कराल. आणि सध्याच्या घडीला बघा या मॅचमध्ये पहिलं सत्र गाजवलं, रन चांगल्या बनवल्या, बट त्या डिफेंड करण्यासाठी देखील मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. फुल लेंथ आहे बट मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज धावतोय, कॅच पकडली जाईल का? कॅच ड्रॉप. मिस्टेक. आणि ही मिस्टेक आता किती त्रास देईल, कारण संधी निर्माण झाली होती, पाठमोरे वळत असताना कॅच पकडायची होती गौरवला. बघा अशा परिस्थितीमध्ये ना कधी कधी तुम्हाला ना 50% चान्सला देखील 100मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि ही संधी होती, कॅच खऱ्या अर्थाने होऊ शकली असती, बट कॅच झाली ड्रॉप आणि इन बिटवीन रन देखील पूर्ण झाली. ही एक सिंगल धावफलक पुढे जातोय. 32 धावा धावफलकावरती असून देखील हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल इथनं 45 धावांची आवश्यकता. आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत, येणारे 2 चेंडू. अजून देखील बाकी आहेत. आय थिंक चेंडू विषयी काही प्रॉब्लेम आहे. बघा चेंडू जर नवीन हवा असेल तर मागून घ्या, दुसरा दिला जाईल. खेळ थांबवू नका, कारण पाहिलं गेलं तर इथनं अजून देखील येणाऱ्या 14 चेंडूंवरती 45 धाव्यांची आवश्यकता. सुरई टीम सातत्याने आपण पाहिलं मागील काही वर्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येकी वर्ष टॉप करत असतात. चांगला खेळ सातत्याने आपण त्यांचा पाहिला, पण सर्वली टीम त्यांचा अगेन्स्ट चॅलेंज इथनं प्रस्थापित करत आहे. ऑन साईडला फटका पियुषच्या बॅटमधनं बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट पार. षटकार. षटकार येतो पियुष सपाटमधनं. धाव फलक आता पुढे जातो 6 धावांच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 38 आणि अजून देखील एक चेंडू शिल्लक. 38 म्हणजे आता आवश्यकता असेल 39 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 13 मध्ये आता 39. मध्ये 39. हे षटक देखील जर आपण पाहिलं तर 2 मोठे फटके, विकेट, आकाशची 3 अतिरिक्त चेंडू देखील टाकले गेले. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल फुल टॉस होता. पायांवरती फुल्डर धावतात डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लागला तोपर्यंत दुसरा धावेचा कॉल. आणि पाहावं लागेल घडलं काय. तिसऱ्या पंचांची मागणी. अंपायर सॉफ्ट सिग्नल आउट आहे, म्हणजे चेक केले जाईल. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे, बट तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली गेली. थर्ड अंपायर. आणि थर्ड अंपायरचा देखील डिसिजन आलेला आहे. बॅटर आउट. आणखीन एक सफलता टीम सरवलीसाठी. धक्का दुसरा लागला, जावं लागेल पियुष पाटीलला वापस. संदीप पाटील नवीन फलंदाज मैदानात हातामध्ये येतात. आता येणाऱ्या 12 चेंडूंवरती आवश्यकता असेल 38 धावांची आवश्यकता, म्हणजे 19 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. समीकरण अवघड आहे, बट हे तिसरं षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं. कारण बघा सपोज जर आपण विचार केला या ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा येतात तर ही लढत अंतिम षटकापर्यंत कायम राहील. बट जरी या तिसऱ्या षटकामध्ये प्रणय 10 पेक्षा कमी धावा खर्च करतोय, लास्ट ओव्हरमध्ये 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर उरतात तर सरवली टीम या रेसमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळेल. तसेच याच दरम्यान शुभ आगमन होतोय. आदरणीय लक्ष्मणदादा पाटील दादांचं आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच बघा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला आदरणीय लक्ष्मणदादा पाटील साहेबांच्याच माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. साहेबांचं मी विशेष आभार व्यक्त करतो.
भरपूर चांगला पाठिंबा दादांचा या स्पर्धेसाठी आम्हाला लाभला आणि आज त्यांची उपस्थिती देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बट 12 मध्ये आता 38 येणारे 12 चेंडू कोणाला सुपर 3 मध्ये घेऊन जातील आणि कोणाला घरची दिशा दाखवतील. पर ओव्हर 19 बनवायच्यात म्हणजे प्रति षटकामागे जे इक्वेशन स्टार्टमध्ये होतं की 3 ते 4 मोठे फटके ते कार्य अजून देखील बाकी आहे. 19 पर ओव्हर बनवायच्यात. 12 मध्ये 38 धावा हे 30 षटक प्रणय भोईरवरती विश्वास दाखवला गेला. मग ज्याप्रमाणे मी सांगितलं 15 ते 20 आला तर अंतिम ओव्हरपर्यंत फाईट आणि जरी ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी धावा जर गेला तर प्रेशर पूर्णपणे फलंदाजांवरती जाईल. 12-38 समोर सुजित पाटील. आकाश बाद झाल्यानंतर या संघामध्ये जिम्मेदारी जर कोणाला चेजिंगमध्ये घ्यायची आहे तर ते सुजित पाटील आहेत. 30 षटक प्रणय ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मिस टायमिंग कव्हरला फिल्डर धावतात बट थोडे दूर राहिले आणि बॅकअपला खेळाडू येतात तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. चेंडू जसा हवेमध्ये गेला होता ना हृदयाचे ठोके वाढले होते. असं वाटलं देखील होतं की झेलची शक्यता आहे की काय बट प्रशांत थोडे दूर राखले. 2 मिळतील म्हणजे आता 11 मध्ये 36. 11 चेंडू शिल्लक 36 धाब्यांची आवश्यकता. सामना तर फार चांगला रंगला आणि हीच तर अपेक्षा होती या दोन्ही संघांकडून कारण 2 क्वालिटी टीम्स एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात. जॉन सरवली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जयदुर्गा सुरे ए अशी ही लढत आपण पाहत आहोत. जो जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये आणि जो हरेल त्या संघाला ही स्पर्धा इथे सोडावी लागेल. बट दोन्ही टीम्स आतापर्यंतचा खेळ जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिला तर अव्वल दर्जाचा राहिला बट इथनं एकच टीम पुढे जाऊ शकते. अकरा चेंडू आता आवश्यकता आहे 36 धाब्यांची. 11-36 समीकरण इथे शिल्लक. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले लॉंग ऑफ लॉंग ऑन त्याचप्रमाणे ऑन साईडला काऊ फेसमध्ये एक फिल्डर डीप मिड विकेटला देखील एक फिल्डर आहे आणि त्याचप्रमाणे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉइंट थर्ड मॅन आणि फाईन लेग. 11-36 बाउंड्री हवी आहे सुरेई टीमला. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय खोलबटापाचा चेंडू होता. लॉंग ऑनला फिल्डर वेगाने येतो. फिल्डिंग चांगली सिंगल मिळेल दुसरीसाठी कॉल आणि स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो देखील गेला. रनआउटची शक्यता बट इथे थोडे लेट झाले बोरिश. 2 मिळतील म्हणजे आता 10 मध्ये आवश्यकता आहे 34 धाव्यांची. बघा स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो तो का केला कारण सुजित पाटीलची विकेट हवी आहे त्या अनुषंगाने स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो झाला. बट 2 मिळतील म्हणजे आता 10 मध्ये 34. काय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नेक टू नेक फाईट. बघा अगदी जर आपण पाहिलं आजच्या दिवसामधली नव्हे तर या स्पर्धेमधली आणखीन एक चांगली रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते कारण आता 10 मध्ये 34 आणि अजून देखील मैदानाच्या आतमध्ये सुजित पाटील खेळतात आणि त्यांच्या समोर संदीप पाटील. कधी कधी काय होतं की नशिबामध्ये विजय आला अथवा पराभव आला यापेक्षा महत्त्वाचं हे होऊन जातं की किती चांगले एफर्ट्स टाकले किती मेहनत केली. मेहनत दोन्ही टीम्स चांगले करतात पण प्रश्न हाच की निकाल कोणाच्या बाजूने लागेल. 10-34 आवश्यकता असताना स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शोभित चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा कॉल केला. रनआउटची शक्यता होणार नाहीये. 2 मिळतील बट काय फिल्डिंग राहिली. अगदी लॉंग ऑन वरनं धावत वेगाने आले. चेंडू फील्ड केला फक्त 2 धावा. आता चेंडू आपण पाकले गेले तर उरलेत 9 आणि 9 मध्ये आवश्यकता आहे आता 32 धाव्यांची. 9-32 समीकरण. बघा गेले 3 चेंडू 3 डबल आलेत पण ही गोष्ट देखील माइंडमध्ये ठेवावी लागेल की बाउंड्री इथे हवी आहे. बाउंड्री जर नाही आली तर समीकरण हे चेज होणं जवळ अशक्य आहे कारण बघा 9 मध्ये 32 बनवण्यासाठी किमान येत्या 9 चेंडूंवरती 4 ते 5 मोठे फटके हवे आहेत. 9 मध्ये 32. आता काहीशा चर्चा प्रणय सोबत देखील केल्या जातात. आता दोन्ही बॅटर्स देखील एकमेकांसोबत चर्चा करतात. सुजितला देखील ठाऊक आहे की पहिल्या 3 मध्ये 6 आलेले आहेत पण अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. 32 जर बनवायच्यात तर 9 मध्ये कमीत कमी 5 चेंडू तरी बाहेर पाठवायचे. चला थोडी घाई करा. बघा आता आयोजकांच्या देखील आम्हाला सूचना येतात. 9-32 समीकरण येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं तर निशांत जरूर आहेत आणि रुपेश पाटील देखील आहेत बट हे समीकरण चेज होण्यासाठी कुठे ना कुठे सुजितकडून जास्त अपेक्षा इथे ठेवल्या गेल्यात. पण त्या अपेक्षांवरती आज सुजित खरे उतरतील का. या अगोदर भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण सुजित पाटीलचा दमदार खेळ पाहिला पण आज आपल्या टीमला विजयाचा मार्ग दाखवतील का. 9 मध्ये 32 आवश्यकता असताना साऊंड आला बॅटची कडा. सुजित पाटीलला जावं लागेल वापस. आणखीन एक मोठा धक्का. बॅटर बाद झाले सुजित पाटील.
आणि एक विकेट प्रणय भोईर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट त्याला म्हटलं जातं सर्वली टीममध्ये आणि प्रेशर भरा सिच्युएशनमध्ये नेहमीच त्याने चांगलं परफॉर्मन्स केलं. जांतराचा खारबावची ती स्पर्धा आपल्याला आठवेल. त्यानंतर आमदार चषक इथे जो झाला अर्णव इंटरप्राइजेस खारबावचा तो देखील आपल्याला आठवेल. त्यानंतर बालाजी ट्रॉफी लास्ट इयर ती देखील आपल्याला आठवेल. अंडर प्रेशर या युवा गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, चांगलं कार्य केलं आणि आज देखील तीच अपेक्षा आणि त्या अपेक्षेवरती आतापर्यंत प्रणय खरा उतरला. 8-32 निशांत पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. फुल लेंथ आहे बट मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज शोभित धावतोय बट कॅच इथे मिळणार नाहीये, थोडे दूर राखले. इन बिटवीन इथे कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा मागील चेंडूवरती ज्याप्रमाणे थ्रो केला तो देखील विचार करण्यासारखी होती, कारण मोनिशचं देखील लक्ष नव्हतं. जे मागे फिल्डर आय थिंक मयूर होतं त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण बघा इथे जो थ्रो केला होता ना, जर मोनिश मयूरच्या माध्यमातून मिस्टेक झाली असती ना तर बॅकअपला खिलाडू देखील नव्हता. 2 पूर्ण म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक. 7 मध्ये आवश्यकता आहे 30 धावांची. लास्ट बॉल निशांत सुरईला एक मोठा फटका हवाय, तर इथे आणखीन एक चांगला चेंडू हवाय सरवलीला. फुल टॉस बट मिस टायमिंग. कॅच होईल का? शुभम धावतोय आणि कॅच ड्रॉप बट सिंगल साठी नकारलंय आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 47 वरती. म्हणजे अंतिम षटकामध्ये डिफेंड करायचे आहेत आता 30 धावा आणि विश्वास कोणावरती दाखवला जाईल हा देखील सर्वात मोठा प्रश्न. चला टीम सरवली, आता वेळ नाही आपल्याकडे, त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 36चं समीकरण यानंतर आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टीम इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. जेमसोबा पिंपलास त्यांच्या विपक्षामध्ये सुरई बी अशी बॅटल यानंतर पाहायला मिळेल. मग सध्याच्या घडीला सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लास्ट ओव्हरमध्ये मिळेल. लास्ट ओव्हर जय माळी दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. 6 मध्ये 30 संदीप पाटील स्ट्रायकिंग एंडवरती, जो क्षमता तर ठेवतो. बट मी सांगेल की पहिले 3 चेंडूच आपल्याला सांगून देतील की लास्ट बॉल थ्रिलर असेल की सरवली टीम इथे बाजी मारेल. या प्रश्नाचं उत्तर पहिल्या 3 चेंडूवरतीच मिळणार आहे. पहिले 3 चेंडू नव्हे तर मी मानेन पहिल्या 2 चेंडूवरतीच मिळेल. जयमाळी तयार होतो या लास्ट ओव्हरमध्ये. चला थोडी आता घाई करा, कारण फार वेळ खर्च केला या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सने केला. 36चं समीकरण बघा. आकाश पाटील जिथे बाद झाले आणि लास्ट ओव्हरमध्ये सुजितची देखील इम्पॉर्टंट विकेट. स्टार्ट चांगला गेला त्यामध्ये काही शंका नाही आहे, बट जसे आकाश बाद झाले ना रिदम ब्रेक झाला आणि त्यामध्ये पियुष देखील रनआउट झाले. ती देखील एक टोचणारी गोष्ट होती सुरईसाठी. 6-30 पहिलाच बॉल शॉर्ट पिच हवेमध्ये. फिल्डर पोहोचताय डीप मिड विकेटचे आणि कॅच इथे पकडली जाईल. पहिल्या चेंडूवरती हा धक्का लागला. संदीप पाटीलला जावं लागेल वापस. म्हणजे आता 5 मध्ये 30 सलगचे 5 षटकार हवे आहेत टीम सुरईला. पाच मध्ये 30 चला नवीन फलंदाज त्वरित पाठवा. गोरख वझे दरम्यान इथे येतात नवीन फलंदाज. 5 मध्ये आता 30 धावांची आवश्यकता. दर्शन पाटील अफाट मेहनत त्यांची राहिली या स्पर्धेमागे. त्याचप्रमाणे याच दरम्यान शुभागमन होतं. निलखंड दादा पाटील दादांचं आगमन. दादांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. जयमाळी चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती विकेट. एक चांगली कॅच शुभमची आपण पाहिली. 5 मध्ये 30 असून देखील बघा कॅल्क्युलेशन नुसार तर पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली हे समीकरण रीच पासून थोडं दूर निघून गेलं. 5-30 बॅटची कडा आणखीन एक सफलता. आता हे समीकरण आता आपण म्हणूया की या मॅच मध्ये 4 लिगल बॉल जर येतात तर फक्त औपचारिकताच बाकी आहेत. बॅक टू बॅक विकेट्स. गोरख वझेला जावं लागेल वापस. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. हॅट्रिक आता कंप्लीट होईल का?
सागर आलेत नवीन बॅटर आणि हा हॅट्रिक बॉल असेल. याआधी आपण एक विकेट हॅट्रिक पाहिलेली आहे, दुसरी येईल का? हॅट्रिक बॉल फुल लेंथ अपील देखील झाली आणि दरम्यान जर आपण पाहिलं गेले तर फक्त एक सिंगल घेतली जाईल आणि या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकताच बाकी येत आहेत असंच आपण म्हणूया. सुपर 3च्या दिशेने वाटचाल करताना आता जय हनुमान सरवली बी टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदर आपण मॉर्निंग सेशनमध्ये फर्स्ट हाफमध्ये पाहिलं होतं की गुंदवली संघ सुपर 3 मध्ये पोहोचला. आता दुसरा संघ जवळजवळ हे जाहीर झालेलं आहे की तो दुसरा संघ जय हनुमान सरवली बी आहे. हा फटका ऑन साईडला हव्यामध्ये, तिसरी विकेट मिळणार नाहीये. शुभमच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली. आणखीन एक सिंगल इथे घेतली जाईल. या मॅच मध्ये आता जास्त काही उरलेलं नाहीये. बघा आकाश पाटील स्टार्ट चांगला केला, बट त्यानंतर देखील आकाशचं मैदानाच्या आतमध्ये राहणं फार आवश्यक होतं. सुजित देखील मागील ओव्हरमध्ये आउट झाले. मी म्हटलं होतं आकाश अथवा सुजित पाटील या जोडीवरती भरपूर काही निर्भर होतं आणि त्यामध्ये पियुष सारखा बॅटर रनआउट झाला. ती देखील खरं पाहिलं गेलं तर फार टोचणारी गोष्ट होती. फुल लेंथ बॉल टाकला, फिल्डर पॉइंटला आहेत, बॉल फील्ड करतात आणि आता फक्त शिल्लक असेल शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आता हे देखील प्री डिसाइड झालेलं आहे की सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरणार आहे जय हनुमान सरवली बी टीम. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला जय हनुमान सरवली बी टीम. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. खऱ्या अर्थाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रश्न उचलले गेले होते की त्याची बॅट कधी चालेल, तो रन कधी बनवेल. त्या प्रश्नाचं उत्तर या निर्णायक सामन्यामध्ये त्याने दिलं. ओपनिंगला आला, 34 धावा त्याने बनवला आणि त्याची महत्व, त्याची व्हॅल्यू